2:45 झाले आहेत घड्याळामध्ये आणि सुरुवात झाली आहे या ठिकाणी मॅचला. मनसूर कुरेशी वर्सेस शगुन जाधव, ओजस द स्काय वर्सेस श्रीहरी 11. सेमीफायनल साठी जोरदार टाळ्यांनी दोनही संघांना देऊया शुभेच्छा. सेमीफायनल 1, पहिला बॉल, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. आखूड टप्प्याचा चेंडू पहिल्या चेंडूवरती गॅपला भेदलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती गुड स्टार्ट ऍट द इनिंग्स. चौकार. मनसूर कुरेशी यांच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या डोक्यावरून ठोठावलाय हा चौकार आणि आता मात्र थोडीशी कान मंत्रणा केली जाते. थोडीशी कान मंत्रणा केली जाते या ठिकाणी. शगुन यांना पहिला चेंडू चौकार आलाय मनसूर कुरेशी यांच्या बॅटमधून. शगुन पुन्हा एकदा. फुलरलेनचा चेंडू. शगुन कमबॅक करताना पाहायला मिळतात. यॉर्क केलंय चेंडूला. यॉर्कर टाकण्यात आला शगुन जाधव यांच्या माध्यमातून. नक्कीच मागे यष्टनच्या मागे जर आपण पाहिलं आपल्याला सचिन पाटणकर पाहायला मिळतात. सचिन पाटणकर नक्कीच त्यांची देखील फलंदाजी, त्यांच्या देखील फलंदाजीचा आस्वाद आपण घेणार आहोत दुसऱ्या डावामध्ये. पुढचा चेंडू शगुन जाधव पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील फुलरलेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टाकलेला आहे. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर यावेळेला समाधान मानावं लागणार आहे. एक धाव घेतली गेली आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 5 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नक्कीच शगुनचा स्पेल खेळून काढायचा प्लॅन नक्कीच या ठिकाणी झाला असणार आहे. कारण 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकं शगुनची कन्फर्म आहेत या सामन्यामध्ये. आणि पुढे येणारे गोलंदाज मग किरण सोलंकी असून द्या, आणखीन कोणते गोलंदाज असून द्या, त्यांच्यासाठी नक्कीच थांबण्याचा निर्धार या ठिकाणी असणार आहे. मनसूर काय रणनीती घेऊन आले असणार, कारण सर्वाधिक धावसंख्या 84 रन्स या लीग मधली केली आहे. नक्कीच प्रेक्षणीय सामन्याची धावसंख्या वगळता यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा पुल केलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय. पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी शगुनच्या माध्यमातून. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. हॅलो. शगुन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्याला बॉलिंग मार्कवर. यावेळेला फुलरलँडचा चेंडू होता. झेलची संधी नक्कीच निर्माण झाली होती, परंतु 2 मीटरने पुढे पडली आहे ती कॅच सचिन पाटणकर यांच्या. आणि नक्कीच जर पाहायचं झालं तर या पहिल्या षटकाचे 5 चेंडू आता संपले. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचली आहे. बघा फुलरलँडचा चेंडू होता, बराच पुढे पडला सचिन पाटणकर यांच्या. अन्यथा ती कॅच डायरेक्ट हातात असती. सौरभ साटिलकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा विकेट नक्कीच मिळाला असता. शगुन जाधव यांना शेवटचा चेंडू शगुनचा या पहिल्या ओव्हर मधला पॉवर प्लेच्या. आखोड टप्प्याचा चेंडू चांगला बीट केलाय शगुन जाधव ऑन हिज बॉलिंग मार्क. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते श्रीहरी 11 दादर 7 बिनगडी बाद. हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो. नायगाव पॅकर या संघाने स्टेज जवळ यावे. त्यांचा एक विशेष सत्कार करण्यात येईल कमिटीकडून. नायगाव बिग बॅश लीगकडून नायगाव पॅकर या पूर्ण संघाचा एक सत्कार करण्यात येत आहे. सर्व खेळाडूंनी गांधी आपला संघ घेऊन उपस्थित राहावे. यावेळेला अपील झाली आहे पंचांकडे. नॉट आउटचा करार पंचांनी दिलाय. नक्कीच अजूनपर्यंत डिसिजन दिला नाहीये. गुलदस्त्यात आहे निर्णय. आणि जर आपण पाहिलं तर सुशांत सावंत आलेत गोलंदाजीसाठी. सुबोध सावंत यांचे बंधुराज. नायगाव बिग बॅश मध्ये नायगाव पॅकर यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नायगाव पॅकरचा सत्कार सुनील काका करतील. धन्यवाद नायगाव पॅकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 झाली आहे आणि हा पहिला चेंडू देखील या ठिकाणी समाप्त झालाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सुशांत यांनी आपल्या स्पेलची. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. नक्कीच पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सुशांत तयार होताना पाहायला मिळत आहेत. मनसूर कुरेशी यांची मोठी विकेट मिळवण्यासाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आपल्या फील्डला अनुसरून गोलंदाजी केली जाते या ठिकाणी सुशांत सावंत यांच्या माध्यमातून. दरम्यान जर आपण पाहायचं झालं तर एकच धाव या ठिकाणी येते. आखोट टप्प्याचा चेंडू यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. वन बाउन्स इनटू द फेन्स. चौकार येताना पाहायला मिळतोय सौरभ साटेलकर यांच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. नक्कीच बॉलच्या मेरिटवर कितपत खेळू शकतात याकडे या ठिकाणी लक्ष दिलं गेलं. चांगल्या लेंथवर चेंडू होता. चांगली लाईन होती चेंडूची परंतु त्या लाईनला कट केलं. मेरिट वरती चेंडूला वेल टाइम केलं. वेल प्लेस केलं. यालाच म्हणतात एक उत्तम बॅटिंग. एक चांगला बॅटर. नक्कीच 1.3 षटकांनंतर धावसंख्या 12 वर येऊन पोहोचली आहे. चौथ्या चेंडूसाठी सुशांत तयार. हॅलो. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला मिळाला आपल्याला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मिडॉनच्या हातापर्यंत जाणारा चेंडू आहे. सचिन पाटणकर गोलंदाजांना प्रोत्साहित करताना पाहायला मिळतात आणि हे देखील तितकंच महत्वाचं असतं. कमिटीकडून उल्हास मामा यांचा त्यांचा सत्कार करतील रुपेश. यावेळेला देखील एक सुंदर चेंडू आहे. सुरेख चेंडू आहे. काय पेस आहे त्या चेंडूवरती. पेस ऑन डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी. सुशांत सावंत यांच्या माध्यमातून चांगल्या लेंथवर पिच केलं आणि खेळपट्टीने देखील एक चांगल्या बाउन्सने त्या चेंडूला बाहेर आला खेळपट्टीवरून. यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत येणारा तो चेंडू डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 वर येऊन पोहोचली आहे. एक शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे सुशांत यांच्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक. सुशांत पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुशांत वर्सेस सौरभ हे बॅटल पाहायला मजा येते. एक चौकार लागल्यानंतर 2 डॉट बॉल. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स नाहीये परंतु पॉइंटच्या फिल्डरने पकडलाय चेंडू. एक धाव घेतली गेली आहे. संघाचं दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. श्रीहरी 11 दादर 13
बिनगडी बाद सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आपल्याला. विकास भाटकर यांचा या ठिकाणी नायगाव उल्हास पॅकर पॅकर यांचा सन्मान करतील एक सुनील हदंकर. उल्हास पॅकर. शगुन जाधव फार महत्वाचं षटक राहणार आहे हे टीमच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर एकही विकेट आतापर्यंत आली नाहीये आणि ही जोडी शेवटपर्यंत जर राहिली तर नंतर येणारा बॉलिंग अटॅक किरण सोलंकी दीपेश पाल यावेळेला जर आपण पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा कव्हर्सच्या डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाताना पाहायला मिळाला. एकच धाव या फटक्यावरती मिळणार आहे. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. नक्कीच पाहावं लागेल या पुढील येणारी गोलंदाजी कशा प्रकारची असणार आहे. किरण सोलंकी दीपेश पाल हे दोन गोलंदाज नक्कीच आहेत या संघाकडे परंतु त्यांच्याकडेच हे पारडं सोपवलं जाणार की मग काही नवीन ऑप्शन जसं आपण श्रीहरी 11 कडून सकाळी पाहिलं होतं राकेश मेस्त्री सरांना गोलंदाजी करताना इन प्लेस ऑफ मयांक. यावेळेला जर आपण पाहिलं तर काय सुरेख फटका खेळलाय. नक्कीच मनसूर कुरेशी हे नाव लक्षात असू द्या. वन बाउन्स इन टू द फेन्स ओव्हर द फाईन लेग चौकार येताना पाहायला मिळतोय यावेळेला शगुनच्या गोलंदाजीवरती. नक्कीच शगुनकडे चांगला बाउन्स आहे. चांगल्या हाईट वरून रिलीज करतो शगुन. त्याचा रिलीज पॉइंट चांगला आहे आणि खेळपट्टीवरनं बॉल चांगला बाउन्स होतो. नक्कीच मूर्ती लहान आहे हाईट कमी आहे मनसूर यांच्याकडे परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन तो फटका खेळलाय. त्या फटक्याला अंमलात आणलंय मनसूर कुरेशी. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 वर येऊन पोहोचली आहे. नक्कीच धावा जरी खर्च झाले असतील तरी शगुन यांचा एकच माइंडसेट असणार आहे विकेट कशा प्रकारे घेतली जाईल कारण एकही ब्रेक थ्रू अर्ली ब्रेक थ्रू एकही मिळाला नाहीये. तिथून सुशांत सावंत यांचा देखील विचारचक्र सुरू असेल की कशा प्रकारे विकेट मिळवून द्यायची आहे. त्यांचं देखील एक षटक येत आहे असं आमच्यापर्यंत वाटतंय. सुशांत सावंत एक षटक कदाचित हाताळतील. त्यानंतर दीपेश पाल आणि किरण सोलंकी असा गोलंदाजीचा लाईनअप आपल्याला आतापर्यंत आपण मानून चालतोय. मॅच का थांबली आहे. येस 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 अजित मोहिते यांना विनंती असणार आहे बॉल पोहोचवायचा आहे. धावसंख्या 18 वर येऊन पोहोचली आहे. 2.2 षटकांनंतर धावसंख्या 18. बॉल चॉईस आपण या ठिकाणी ठेवलेला नाहीये त्यामुळे जो चेंडू आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतोय त्या चेंडूने आपल्याला खेळायला लागणार आहे. येस तुम्ही चेक नक्कीच करू शकता त्या चेंडूचा बाउन्स परंतु नक्कीच तुमच्या चॉईसचा चेंडू या ठिकाणी मिळणार नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2.2 षटकांनंतर 18 वरती धावफलक येऊन पोहोचलाय. एक चौकार आतापर्यंत शगुनला आलाय परंतु शगुनचा विचारचक्र नक्कीच रणनीती जी आहे ती विकेटची असणार आहे. धावा जो आहे तो विकेटचा असणार आहे. आत्मविश्वास जो आहे तो विकेटचा असणार आहे. पाहूया काय होतंय. शगुन जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. मनसूर कुरेशी यावेळेला मात्र बाहेरचा चेंडू आहे. बराच बाहेर आहे चेंडू. पंचांना हात फैलावावे लागतील. वाईड बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ऑफ यष्टीच्या बाहेर चेंडू आणि म्हणूनच पंचांनी हात फैलावलेत. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. सेमीफायनल ची मॅच आहे ही. करो या मरो. नक्कीच अभी नहीं तो कभी नहीं.
नाव और नेव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सेमीफायनलची मॅच, ही मॅच जिंकणं दोन्हीही संघांसाठी क्रुशल, कारण ही जिंकल्यानंतरच पुढे जाणार आहात आणि ही मॅच जर हरलात तर नक्कीच या टुर्नामेंटमधून टाटा बाय बाय करावं लागेल आपल्या संघासोबत. तर ही मॅच जिंकणं दोन्हीही संघांसाठी क्रुशल. फायनलचं तिकीट मिळवून देणारी मेगा बंपर ऑफर असलेली ही मॅच. पुन्हा एकदा शगुन गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या हस्ताच्या दिशेने. फुलर लेनचा चेंडू, यॉर्क केलं त्या चेंडूला. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं प्री माइंडेड शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारचं वाटलं, कारण आधीच ठरवून ते खेळत होते. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये बाहेर आहे आणि त्याच्याच दिशेला फटका खेळण्याचा प्री डिटरमाइंड शॉट आपल्याला या ठिकाणी मनसूर कुरेशी यांच्याकडून पाहायला मिळाला. गोलंदाजाने मात्र आपली लेंथ बदलली नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चौथा चेंडू या षटकातला, आणखीन एक चांगला चेंडू. शगुन जाधव काय कमाल करतायत. विकेट मिळत नाहीये परंतु गोलंदाजी अवधी लावण्यात आल्या. याचं उदाहरण आता सेट करताना पाहायला मिळत आहेत स्वतः शगुन. ओजस द स्काय या संघासाठी महेश कुडपे यांनी का इतके पैसे खर्च केले होते याचं उदाहरण. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय आणि मनसूरची विकेट आली आहे की नाही. 6 षटकार आहे त्या ठिकाणी. नक्कीच झेल पकडला होता परंतु झाडाला हात लागल्यामुळे त्या ठिकाणी षटकार घोषित करावा लागतोय. झेल काय सुरेख पकडला होता, विकेट देखील आली होती आणि सचिन पाटणकर तिकडे कौतुक देखील करताना पाहायला मिळत आहेत त्या फिल्डरचं. खेळाडू वृत्ती देखील स्पोर्ट्समॅनशिपचं या ठिकाणी दर्शन घडवलं त्या फिल्डरनं. यावेळेला देखील त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय सुरेख गोलंदाजी करतोय शगुन. 3 षटकं या ठिकाणी संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 25. बिनगडी बाद शगुन यांची सुंदर गोलंदाजी परंतु विकेट मिळाली नाहीये. 2 ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या. नक्कीच झेल काही क्षणांसाठी वाटलं होतं की झालाय परंतु त्यानंतर हात जो आहे तो झाडाला लागला आणि झाडाला हात लागल्यानंतर फिल्डरनं स्वतःहून मान्य केलं की तो षटकार आहे. धावसंख्या 25 वर येऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 25 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर्स. किरण सोलंकी इन अटॅक. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती किती लांबवर पाठवलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषे पार समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सेफेस्ट झोन ऑफ द पार्क. सौरभ साठिलकर ऑन फायर. फटका जाईल सीमारेषे पार. येतोय षटकार. काय सुरेख फटका खेळला सौरभ साठिलकर यांनी. जर पाहायचं झालं तर समोरच्या दिशेने फटका अजूनपर्यंत खूप कमी जणांनी खेळलाय आणि ऑफ पिच बॉल होता. त्याला मात्र या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळणं तितकं सोपं नाहीये. तेवढं एलिव्हेशन मिळवणं. आणि नक्कीच विराट कोहली यांची आठवण करून देणारा तो फटका आहे. मेलबर्न
ची ती मॅच इंडिया वर्सेस पाकिस्तान वर्ल्ड कप T20I वर्ल्ड कप मेलबर्न मध्ये सुरू असलेला तो सामना 8 चेंडू 28 धावांची गरज असताना हॅरिस रॉफ या गोलंदाजाच्या विरुद्ध खेळलेला तो फटका. यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. या वेळेला देखील डीप मध्ये कव्हर्सच्या वरून षटकार आहे. काय सुरेख फटका खेळलाय सौरभ साठिलकर ऑन फायर. 2 चेंडू 12 धावा लगातार केल्या आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या 37 वर येऊन पोहोचली आणि याचीच कुठेतरी भीती होती, याचीच कुठेतरी आशंका आपण बाळगत होतो. ज्यावेळेला मनसूर आणि सौरभ या 3 षटकांनंतर देखील क्रीजवर उभे आहेत. शगुनची 2 षटकं संपली आहेत. साहिल सुशांत सावंतचं 1 षटक संपलंय आणि आता मात्र बारी आहे किरण यांची. किरण सोलंकी, दीपेश पाल यांची गोलंदाजी अजून बाकी आहे. या 2 बॅटर्सला कोण आउट करणार आणि कोण घेणार यांची विकेट हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. किरण सोलंकी अजूनही कमबॅक करू शकणार का? सौरभ साठिलकर मोठ्या फटक्यासाठी जाणार की मग आता मैदानाच्या आतच राहणार? फुलटॉस चेंडू होता त्यावर फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि हो चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. फाईन लेगच्या दिशेने फाईन जातोय आणि फाईन वसूल केलाय चौकाराच्या बाबतीत. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 6-6 आणि 4 सौरभ साठिलकरची हेल्पलाईन. पहिला षटकार नंतर षटकार नंतर चौकार. 3.3 षटकांनंतर आता धावसंख्या 40च्या पुढे गेली आहे. 41 धावांवरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक फटका जर पाहिला तर क्लासिक स्ट्रीट हिट आपल्याला पाहायला मिळाला, जो विराट कोहली यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळालेला. ज्या फटक्याची चर्चा जवळजवळ त्यानंतरच्या 2.5 वर्षात बरीच करण्यात आली, कारण तो फटका पेस ऑन डिलिव्हरीला मारला होता आणि हा देखील फटका तशाच पेस ऑन डिलिव्हरी, तितका पेस नसेल परंतु ऑफ साइडला आलेली ती डिलिव्हरी होती. यावेळेला देखील चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येतोय. किरण सोलंकी इज मेकिंग हिज कमबॅक. या ठिकाणी सौरभ साठिलकर होत आहेत बाद झेल आउटच्या स्वरूपात. नक्कीच अ टीम प्लेयर ज्याला आपण म्हणू शकतो. नक्कीच त्यांची बॅट देखील चेक केली जाते त्या ठिकाणी. बाद होऊन माघारी परत आहेत सौरभ साठिलकर. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 3.4 षटकांनंतर 41. पहिला षटका लागतोय श्रीहरी 11 दादरला. पहिला गडी बाद. रणजित साबळे नवीन बॅटर मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा झाल्यात आणि वैयक्तिकरित्या 12 चेंडू आणि 24 धावांची 200च्या स्ट्राईक रेटची खेळी खेळून माघारी परतलेत सौरभ साठिलकर. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सौरभ साठी. सुंदर इनिंग पाहायला मिळाली त्यांच्या बॅट मधून आपल्याला. 41 धावा धावफलकावर झाले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातला. यावेळेला देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे आणि पॉइंटच्या हातामध्ये. ऑन अ डक, ऑन अ गोल्डन डक. या ठिकाणी बाद झालेत आणि काय इव्हेंटफुल ओव्हर राहिली आहे ही. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने चौकार, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर विकेट आणि तिसरा असणार आहे आता हॅट्रिक बॉल. शेवटचा चेंडू हॅट्रिक बॉल. जर या चेंडूवर जर हॅट्रिक झाली ना तर या क्रिकेटच्या खेळाला नक्कीच अनिश्चिततांचा खेळ म्हणून मानलं जाईल. असंही मानलं जातच, परंतु अनिश्चिततेचा खेळ म्हणून आणखीन एक उदाहरण हा क्रिकेटचा खेळ आपल्या समोर सेट करेल. कारण 2 चेंडू 2 विकेट आले आहेत आणि किरण सोलंकी आता द्विधा मनस्थितीमध्ये असतील. षटकाराचं दुःख करू की मग विकेटचा आनंद. दुःख, आनंद, मजा, ट्रॅजेडी, कॉमेडी सगळं हे क्रिकेट घेऊन देतो. एक पॉवरफुल पॅकेज आपल्या मुंबईकरांसाठी आज रविवारच्या दिवशी घेऊन आलो आहोत. 70 प्रेझेंट्स बिग बॅश नायगाव 2024. नक्कीच एक क्रिकेटमय मेजवानी. दरम्यान हॅट्रिक बॉल. यावेळेला हॅट्रिक बॉल वरती फाईन गेलाय चेंडू आणि किती धावा मिळणार आहेत? 4 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळणार आहेत. लेग बाईटच्या या 4 धावा. रन्स कोणत्याही प्रकारे येवो पण टीम साठी रन येवो. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 45. 2 गडी बाद. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स टीम स्कोर इज 45 for 2.
नक्कीच मुंबईकरांना क्रिकेटची पर्वणी. मुंबईमध्ये एक गोष्ट असते की बरेचसे असे क्रिकेटर असतात जे सध्या जॉबसाठी असतात. माझे मित्र ओमकार पाटील ते सुद्धा स्वतः आठवड्यातले 6 दिवस जॉबवर नक्कीच असतात. 7ही दिवस असतात ते. खूप बिझी माणूस आहेत. परंतु खेळाडू देखील त्याच प्रकारे आहेत. 7 दिवस 7 मधले 6 दिवस कामावर जायचं. एकाच आपल्या शेड्यूलमध्ये दररोज स्वतःची दळणवळण करत राहायची आणि या 6 दिवसाच्या दळणवळण केल्यानंतर 7वा दिवस असतो तो म्हणजे क्रिकेटचा. जॉबसाठी लवकर नाही उठले, ऑफिसमध्ये लेटमार्क लागले तरी चालतं, परंतु ग्राउंडवरती यायला कोणाचाही लेटमार्क लागत नाही. या मुंबईचं क्रिकेट हे आपल्याला शिकवून जातो. प्रत्येक रविवारी टाइम टू टाइम प्रत्येक मुलगा तुम्हाला मैदानावर जर दिसला नाही तर तो क्रिकेट प्रेमी नाही. प्रत्येक क्रिकेट प्रेमी तुम्हाला मैदानावर दिसतो. नक्कीच काही मैदानं तर अशी असतात की रविवारी त्या मैदानात खेळायला देखील जागा नसते. जागोजागी विकेट्स लागलेले असतात. प्रत्येकाच्या विकेटवर कधी याच्या विकेटचा बॉल त्याच्या विकेटवर तर कधी त्याच्या विकेटचा याच्या विकेटवर. परंतु हीच गंमत आहे मित्रांनो. एक दिवस मिळतो सर्वांना आणि त्याच रविवारच्या दिवशी आपली क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे क्रिकेटचे वारकरी दंग होतात आणि आपल्या क्रिकेटर रूपी खेळाचा गजर करतात. दरम्यान आपण वळूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाकडे. यावेळेला जर आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु डॉट बॉल या ठिकाणी आलाय. सुशांत सावंत एंडमध्ये चेंज झालाय. कदाचित टीमच्या खेळामध्ये देखील त्याच प्रकारचा चेंज होतो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. 2 विकेट नक्की गेलेत. एक मोठा विकेट होता त्यामधला सौरभ आणि त्यानंतर आलेले रणजित मात्र गोल्डन डकवर बाद झालेत. पहिल्या चेंडूवर कट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या हातामध्ये झेल त्या ठिकाणी देऊन बसलेले. यावेळेला पुढचा चेंडू सुशांत यॉर्क केलाय पुन्हा एकदा चेंडूला. चांगला चेंडू आहे. मनसूर कुरेशी यांना 2 चेंडू उभं करणं सोपं काम नाहीये. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आहे. धावसंख्या आता 46 वर गेली आहे. तर यापुढील होणारा सामना अंतरा काव्या विरुद्ध स्पंदन 11. दोनही संघांचे कर्णधार, एका दिशेला विक्रम कांबळे तर दुसऱ्या दिशेला दादासाहेब भोसले. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माझे सहसमालोचक ओमकार पाटील यांच्यासोबत आपण जाणार आहोत टॉसला. परंतु त्याआधी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने सुशांत सावंत पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू प्लंब आहे आणि पंचांचं बोट गेलंय आभाळाकडे. फलंदाज होईल बाद. आकाश यांना माघारी परतावं लागतंय सिल्वर डक वरती. 1 चेंडू 0 धावांवर खेळत होते आणि स्टंपच्या समोर भेटले सुशांत सावंत यांना. शगुन यांनी 2 ओव्हरचा स्पेल टाकला, विकेट मिळाली नाही, परंतु आता खुश असतील कारण सुशांत सावंत त्यांच्या सोबतचा जोडीदार गोलंदाजाने मात्र या ठिकाणी कमाल करून दाखवली आहे. पहिलं किरण यांनी सौरभ यांना बाद केलं आणि आता बाद होत आहेत आकाश. नक्कीच आकाश जाधव हे देखील एक खतरा ठरले असते, कारण जर पाहिलं तर जर मनसूर एका दिशेला सेट आहेत आणि एखादा फटका जर आकाशच्या बॅटमधून पाहायला मिळाला असता तर नक्कीच धावांचं गणित पुन्हा एकदा बदललं असतं आणि तो मोमेंटम पुन्हा एकदा संघाला प्राप्त झाला असता. तो मोमेंटम नक्कीच तोडण्याचं काम किरण सोलंकी यांनी केलंय आणि त्यानंतर त्या मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड सुशांत सावंतनं केलंय. हीच गोष्ट असतात, याच छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो, ज्या सामना मध्ये आपल्या टीमच्या नावाचं नक्कीच पुन्हा एकदा मोमेंटम खेचायला प्रयत्न करतात आपल्या टीमच्या दिशेने. यावेळेला देखील एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला सुशांत सावंत यांच्या माध्यमातून. डीप मिड विकेटच्या दिशेने त्या चेंडूला खेळलाय. 1 धाव येताना पाहायला मिळते आनंद यांच्या बॅटमधून. मनसूर यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 47. केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 4 चेंडूंमध्ये. एखादा गोलंदाज आहे ज्याने 5व्या षटकात यावं आणि केवळ 4 चेंडूंमध्ये 2 धावा द्याव्या असा गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिला नाहीये. सुशांत सावंतनं ते काम करून दाखवलंय. नक्कीच लीग स्टेज मध्ये तुम्ही हे काम करू शकता, परंतु सेमीफायनल सारखा सामना आहे जिथे दडपण आहे, जिथे प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक शॉट महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक डिसिजन महत्वाचा आहे. चला लवकर थोडीशी घाई करायची, हरी अप. आपल्याला जर आपण पाहिलं तर लवकरात लवकर हा सामना संपवायचा, यानंतरचा सेमीफायनलचा आणि त्यानंतरचा मेगा फायनलचा सामना.
चला लवकरात लवकर ही ओव्हर संपवायची आहे. टायमर मध्ये बघितलं तर अर्धा तास झालाय सर. पुढचा चेंडू सुशांत यांचा, यावेळेला नो बॉल आहे आणि या नो बॉलवर षटकार आहे. आत्ताच आपण कौतुक केलं होतं. स्क्वेअर लेग पंचांनी या ठिकाणी नो बॉल दाखवला, त्यामुळे आम्ही इकडून नो बॉल सांगितला. कॅन्सल, नो इज कॅन्सल्ड, बट येस षटकार नक्कीच राहणार आहे. आत्ताच आपण कौतुक केलं होतं सुशांत सावंत यांचं की 4 चेंडूंवर फक्त 2 धावा आल्यात आणि बघा एक षटकार आला, लगेच कॅल्क्युलेशन बदललं. 5 चेंडूंवर आता 8 धावा खर्च झाल्यात आणि धाव संख्या श्रीहरी 1150 अप, 53 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. तर इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. तर मी विनंती करेन माझे सहसमालोचक ओमकार पाटील यांना, आपण टॉस बॉक्स मध्ये थांबायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. यावेळेला देखील एक वेगवान चेंडू आहे मनसूर यांच्यासाठी आणि काय सुरेख षटक हाताळलंय. 8 धावा दिल्या फक्त आपल्या षटकामध्ये आणि एक बहुमूल्य विकेट मिळवली आनंद यांची. सिल्वर डकवर त्यांना बाद केलं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 53, 3 गडी बाद. दीपेश पाल आले शेवटचं षटक घेऊन. पहिल्याच चेंडूवरती पुल केलंय दीपेश पाल यांना. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. मनसूर यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे आनंद यांच्या माध्यमातून. मनसूर कुरेशी डेंजरस बॅट्समन ठरू शकतात या षटकामध्ये. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न दीपेश पाल यांचा नक्कीच असणार आहे. कालच्या दिवसात थोडीशी दुखापत झालेली, परंतु कमबॅक करावं लागेल. चौदा चेंडू 23 धावांवरती मनसूर खेळतायत. बघूया काय होतंय. दीपेश, यावेळेला चांगला चेंडू होता दीपेश यांचा आणि त्याला डिस्पॅच केलं. ओव्हर द पॉइंट षटकार. नक्कीच हा ओव्हर द पॉइंट षटकार पाहिल्यानंतर आपल्या क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा फटका आहे. कारण जर पाहिलं तर पाकिस्तानचा फास्ट गोलंदाज शोएब अख्तर यांच्या चेंडूवरती हा पॉइंटच्या वरून खेळलेला षटकार. त्याचप्रमाणे रोहित गुरुनाथ शर्मा ज्यांना आपण पाहिलं होतं 2019च्या वर्ल्ड कप मध्ये सेम टू सेम फटका खेळताना. मोहम्मद आमिर या गोलंदाजाला, पाकिस्तानचाच तो गोलंदाज, 2019च्या ओडीआय वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडला खेळला गेलेला तो फटका. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला चांगली गोलंदाजी. दीपेश पालचं कौतुक आहे. 3 चेंडू झालेत, 7 धावा खर्च केल्या, धाव संख्या 60 वर येऊन पोहोचली आहे. तर टॉस साठी दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय. आमचे मित्र टॉस बॉक्स मध्ये गेलेलेच आहेत. 5.3 षटकांनंतर धावसंख्या 60 वर येऊन पोहोचली आहे. 60 रन्स अप फॉर टीम श्रीहरी 11 दादर. पुढचा चेंडू. यावेळेला फुलर लेनचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र डिस्पॅच केलंय समोरच्या दिशेने आलाय षटकार. मनसूर कुरेशी ब्रँडेड षटकार.
धाव संख्या 66 वर येऊन पोहोचली आहे. फुलर लेनचा चेंडू होता, चुकीचा चेंडू आणि त्याला मात्र बरोबर ट्रीटमेंट मनसूर कुरेशी यांच्या माध्यमातून. आणि वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 35 धावांवरती मनसूर कुरेशी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. मनसूर कुरेशी काय सुरेख फलंदाजी केली आहे आणि हा तोच खेळाडू आहे. नक्कीच काही वर्षांपूर्वीच्या NPL मध्ये रमजानचा महिना सुरू होता आणि त्यांचा पाणीही न ग्रहण करण्याचा त्या दिवशी संकल्प होता आणि पाणी ग्रहण न करता सर्व मॅचेस खेळला होता हा खेळाडू. यावेळेला मात्र सुरेख फटका येतोय. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर देखील आलाय षटकार. अजूनही एक बॉल आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. काय घडतंय मैदानाच्या 3 षटकार आतापर्यंत आले आहेत या षटकामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता येऊन पोहोचली आहे 72 वरती. 72 रन्स ऑन स्कोर कार्ड आणि त्यामध्ये मोठं योगदान 18 चेंडू आणि 41 धावा नाबाद. मनसूर कुरेशी मोठा ड्रॉबॅक बनलाय या मॅच मध्ये. मनसूर कुरेशी काय घडणार, काय बिघडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दीपेश पाल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. दीपेश पाल शेवटचा चेंडू. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मेडॉनच्या दिशेला खेळलाय फटका. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय मनसूर कडून आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. आणि या 3 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 75 वर येऊन पोहोचलाय. 76 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे टीम ओजस द स्काय कडे. 19 चेंडू आणि 44 धावांची वैयक्तिक नाबाद खेळी मनसूर कुरेशी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 76 धावांच्या लक्षाकडे आपण पाहूच, परंतु त्याआधी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये माझे मित्र ओमकार पाटील. या पुढील मॅचचा सेमीफायनल 2 चा टॉस अंतरा काव्या विरुद्ध स्पंदन किंग्स. ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू. धन्यवाद स्वरूप. तर निश्चितच सेमीफायनल नंबर 2 अर्थातच उपांत्य फेरीचा दुसरा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार. स्पंदन किंग पहिले दोन्ही सामने जिंकत असताना सेमीफायनल मध्ये दणदणीत प्रवेश पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला थोडंसं झगडावं लागलं, परंतु कालच्या दिवसात अंतिम क्षणी का होईना परंतु अंतरा काव्या संघाने आपला प्रवेश निश्चित केला सेमीफायनल मध्ये. दोन्ही संघांचे संघानायक माझ्यासोबत जोडले गेले. मी विनंती करेन नजीत आणि आमचे मान्यवर दादा आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करू. अजित टॉस तर आपला विशेष टॉस असणार आहे, कॉइन असणार आहे. अर्थातच या स्पर्धेसाठी विशेष बनवला गेलेला टॉस बाजूला आपण पाहतो नांदगाव बिग बॅश, तर दुसऱ्या बाजूला सेव्ह पुरंदरे. हा संदेश या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. हे मैदान तुम्हाला सर्वांच्या अगदी जवळचं आणि काळजाच्या जवळचं मैदान आहे. प्रयत्न पाहायला मिळतोय. सोबत सज्ज आहेत मान्यवर दादा देखील सज्ज असणार आहे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. महत्वपूर्ण टॉस सेमीफायनल नंबर 2. सेव्ह पुरंदरे हा कॉल आहे आणि सेव्ह पुरंदरे विक्रम कांबळे अर्थातच टीम स्पंदन किंग संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. विक्रम प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही फलंदाजी करू. विक्रम तुझा फॉर्म खूप चांगल्या प्रकारचा आहे, तुझा संघ खूप चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये आहे. तरी देखील या क्षणी जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवरती खेळता थोडंसं अंडर प्रेशर जरूर होऊ शकतो कोणताही संघ कोणताही खेळाडू. तर या क्षणी मोकेच्या क्षणी तुला तुझ्या संघातील असे कोणते पैलू वाटतात की ज्याच्याकडे तुला अजूनही काम करायचं आहे, तुझ्या संघाला काम करावं असं वाटतं? क्रिकेटमध्ये कोणती मुवमेंट सांगून येत नाही. आपल्याला सगळ्या सिच्युएशनला रेडी राहावं लागतं. आता फलंदाजी आमची चालू आहे. आम्ही वरचे 2-3 फलंदाज फलंदाजी करतोय. जर आऊट झालो तर मागच्यांनी देखील रेडी राहायला हवं. हे देखील आमच्या टीमला आम्ही सांगून ठेवलेलं आहे. त्याप्रकारे टीम सज्ज आहे. आता निश्चितच विक्रमच्या यावरून जरूर या संदेशावरून कळतं की त्याने टीमला पूर्णतः रेडी केलेलं आहे. कोणत्याही सिच्युएशनसाठी गृहपाठ पूर्ण झालेला आहे. निश्चितच दुसऱ्या बाजूला आपण दादासाहेब भोसले. दादासाहेब खूप वर्षांपासून क्रिकेट चांगल्या लेवलचं क्रिकेट आतापर्यंत आपण खेळत आला आहात आणि निश्चितच अशा सिच्युएशन ज्या ठिकाणी तुमच्या संघाला काहीशा प्रमाणात झगडावं लागलं परंतु अंतिम सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. परंतु समोरचा संघ तुल्यबळ संघ आहे, तेवढाच तगडा संघ आहे. ॲज अ बॉलर म्हणून सारखा फलंदाज जेव्हा समोर असेल तर त्याच्यासाठी काही विशेष स्ट्रॅटेजीज प्लॅन असतील का? किंवा आज तुमच्या संघाला तुम्ही काय संदेश द्याल? कशा प्रकारे या सेमीफायनलला मोठ्या स्टेजवरती खेळायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या संघाचा कॉन्फिडन्स बूस्ट कराल? डोक्यामध्ये असं काय नाही माझ्या. एक क्रिकेट खेळायचं आणि मॅच चांगली खेळायची ह्या हिशोबामध्येच खेळणार आहे मी.
आणि तसं बघायला की विक्रम आपला मित्र पण आहे आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये पण आहे. मी एकच प्रयत्न करीन की त्याचा विकेट घेण्याला हे करीन, त्याचाच विकेट मी जास्त हे करीन, ट्राय करीन त्याचा विकेटसाठी. साहेब, आपल्याला देखील शुभेच्छा असतील आणि तुमच्यामधलं बॅटल हे पाहण्यासाठी आम्ही सर्वच जण उत्सुक असणार आहेत. दादा मनपूर्वक आभार. मित्रांनो, सेमीफायनल 1 आपल्या समोर चालू आहे, ज्या ठिकाणी 75 धावांचं एक मोठं लक्ष उपस्थित केलंय 6 षटकांमध्ये. परंतु सेमीफायनल 2 साठीचा हा टॉस आपण संपन्न केलाय, ज्या ठिकाणी स्पंदन किंग संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा इथे स्वीकार केलेला पाहायला मिळतोय. तर निश्चितच या सामन्यामध्ये देखील माफ करावी, प्रथम बॅटिंगचा इथे निर्णय घेतलाय. तर या मॅच मध्ये देखील आपल्या नजरा असणार आहेत, या मॅच मध्ये देखील चुरस असणार आहे, ती पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उत्सुक असू. परंतु सध्या टॉस बस पकडून इतकंच, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाईल मैदानाकडे, ज्या ठिकाणी रन चेसला सुरुवात होते. धन्यवाद. मित्रांनो, नुकतंच मनसूर कुरेशीच्या अफलातून बॅटिंगसाठी सन्माननीय राजेशताई पवार मॅम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक लागू होत आहे, जाहीर केलं जात आहे. मनसूरची कालची इनिंग असेल, आत्ताची इनिंग असेल, सकाळची इनिंग असेल, मनसूरने मात्र प्रभावित केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु आता मात्र आवश्यक असणार आहे त्या मनसूरच्या गोलंदाजीची. परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कालचा सुपरस्टार लास्ट ओव्हर फिनिश आपल्याला पाहायला मिळाला होता, तो सचिन पाटणकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला निश्चितच रुपेश कोंडाळकरला देखील पाहणार आहोत. तगडा स्टारकास्ट असणारा संघ, महेश कुडपे सारखा एक संघ मालक, ज्याच्याकडे निश्चितच लेडी लक आहे ओवी नावाचं, जे त्याला नेहमीच मदत करताना प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आणि निश्चितच या देखील स्पर्धेच्या जवळजवळ अंतिम सत्रापर्यंत पोहोचताना आपण त्याला पाहतोय. यस, ओव्हर टू स्वरूप. धन्यवाद ओमकारजी. आपण पाहतो आहोत सेमीफायनल 1 चा सामना, ओजस द स्काय वर्सेस श्रीहरी 11 दादर. लक्ष जर पाहिलं तर मोठं आहे, 36 चेंडू आणि 76 धावा. परंतु रिक्वायर्ड रनरेट कडे जर आपण पाहिलं 70-70 लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या स्कोर कार्डवर 12.67 चा रन रेट, म्हणजे 12.67 धावा पर ओव्हर. मोठी धावसंख्या आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे फटके खेळावे लागतील. पण इथेच सुद्धा मोठी नावं आहेत. मोठी नावं म्हणजे कोण आलंय ओपनिंगच्या जोडीमध्ये? रुपेश कोंढाळकर आणि त्यांच्यासोबत सचिन पाटणकर. चला सुरुवात करायची आहे. वाजलेत किती, टाइम बघायचा आहे. फिल्डिंगला 3:30 वाजता बरोबर ही इनिंग सुरू होते आणि 4 वाजायच्या आत हा सामना संपायला पाहिजे. चला चला, समालोचन कक्षाच्या समोर जेवढे पण उभे आहेत जरा बाजूला व्हायचंय, आम्हाला मॅच दिसत नाहीये. अंतरा काव्याचे खेळाडू प्लीज खाली बसून घ्या, धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. 76 धावांचं लक्ष, आकाश जाधव यांच्या हातात चेंडू. रुपेश कोंडाळकर पहिला चेंडू मनसूर कुरेशी यांच्या हातामध्ये गेलेला. 1 धाव घेतली आहे रुपेश कोंडाळकर आणि त्यांच्यासोबत सचिन पाटणकर. सचिन पाटणकर, रुपेश कोंडाळकर, ही जोडी मात्र खास आहे, पाहायला लागणार आहे काय करणार आहेत सचिन कोंडाळकर. सचिन पाटणकर यांच्यासाठी जर फील्ड प्लेसमेंट आपण पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हरला बाहेर घेण्यात आलंय आणि डीप मिड विकेटला मनसूर कुरेशी स्वतः पाहायला मिळत आहेत पॉवर प्ले साठी. या पॉवर प्ले मध्ये पहिल्या चेंडूला मात्र खेळून काढलंय 1 धावेसाठी. दोन्ही बॅटर्स बॅक टू बॅक ऑफ द मार्क गेलेत. नंतर 2 चेंडूंवरती 2 धावा झाल्या. 34 चेंडू आणि 74 धावा. नक्कीच एक जरी लो स्कोरिंग षटक राहिलं तर लगेच प्रेशर वाढू शकतं, कारण लगेच रिक्वायर्ड रनरेट जो आहे तो वरती जाणार आहे आणि रिक्वायर्ड रनरेट जसजसा शिगेला पोहोचत जाईल तसतशी उत्कंठा वाढत राहील. यावेळेला फुलरलेनचा चेंडू पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांनी उचलून धरली आहे. रुपेश कोंडाळकर होत आहेत बाद LBW च्या स्वरूपात. LBW आउट दिलेला आहे. या ठिकाणी रुपेश कोंडाळकर यांना माघारी परतावं लागणार आहे. चला लवकरात लवकर पवेलियनच्या दिशेने जायचं आहे. नवीन बॅटर 30 सेकंदाच्या आत आपण जर आला नाहीत पॉपिंग क्रीजवर तर आपण पेनलाइज करू तुमच्या संघाला, याकडे लक्ष असू द्या.
बॅटर टाइम आउट देखील दिला जाऊ शकतो, याकडे लक्ष असू द्या. 30 सेकंदाचा अवधी आहे, शेवटची 20 सेकंद तुमच्याकडे उरली आहेत. आपण डे 1 पासून एक सूचना या ठिकाणी देतोय सर्व खेळाडूंना की आपल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच गार्ड जे आपण घालतोय किंवा काढतोय ते मैदानाच्या बाहेर केलं जावं. तरी देखील त्या गोष्टी होत नाहीयेत. नक्कीच आपण एका चांगल्या स्टेजवरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवतोय. जगभरात 70-70च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते, त्यामुळे त्याचं थोडंसं भान असू द्या. खेळाचा इंटेन्स मोमेंट आहेत, इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी हाय लेवलला आहे, परंतु तरी देखील थोडंसं भान राहू द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण सोलंकी बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 झाली आहे. पहिला गडी बाद झालाय. आकाश जाधव पहिला ब्रेक थ्रू, अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. फुलर लेनचा चेंडू आहे, मिडॉनच्या दिशेने ढकललाय. डॉट बॉल आणखीन एक येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात आकाश जाधव यांनी, आणि हेच आहे आकाश जाधव यांनी तर सुंदर गोलंदाजी केली आहे, परंतु यानंतर जबाबदारी मयंक धनावडे यांच्यावरती देखील असणार आहे. कशा प्रकारची गोलंदाजी ते करतात, कशा प्रकारे सामना ते जिंकवतात, याकडे देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. 4 चेंडू झालेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडू हवेत. मिडॉनचा फिल्डर इंटरेस्टेड, पकडेल झेल आणि संपुष्टात येईल किरण सोलंकी यांचा खेळ. सिल्वर डकवर किरण सोलंकी या ठिकाणी होत आहेत बाद. नक्कीच पाहायचं झालं तर फुलटॉस चेंडू होता, मैदानाच्या कोणत्याही दिशेला मारू शकले असते कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे, परंतु त्या चेंडूला मात्र पायांवरती होता. अगदी बॅटचा फेस ओपन केला आणि त्याचमुळे चेंडू जर आपण पाहिलं तर मिड ऑनला गेला. झेल पकडलाय, माघारी परतवलंय किरण सोलंकी यांना. आनंद नाईक यांनी पकडलाय झेल. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला गेला, माघारी परतवलंय. आणि 5 चेंडूंनंतर स्थिती बघा, 2 धावा आणि 2 गडी बाद. नक्कीच काय गोलंदाजी करतायत आकाश जाधव. बिग स्टेज प्लेयर काय असतं याचं उदाहरण दाखवलं जात आहे आकाश जाधव यांच्या माध्यमातून. मोठ्या स्टेजवर येऊन चांगली कामगिरी कशी गेली पाहिजे हे आकाश जाधव परफेक्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. यंगस्टर्स साठी ही धडे गिरवण्याची वेळ आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जावी, कशा प्रकारे लाईन असावी, कशा प्रकारे लेंथ असावी, कशा प्रकारे रणनीती असावी, हे या ठिकाणी सांगितलं जात आहे. ते देखील विदाऊट टीम मीटिंग, यासाठी त्यांचं कौशल्य आहे. चला लवकरात लवकर घाई करायची आहे. शेवटचा चेंडू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि आणखीन एकदा चेंडू हवेत. आणखीन एक विकेट, 3 गडी बाद केले आहेत. सुशांत सावंत हे देखील पवेलियनच्या रस्त्याला आता चालू लागले आहेत. पहिल्यांदा रुपेश कोंडाळकर, त्यानंतर किरण सोलंकी आणि आता जर आपण पाहिलं तर सुशांत सावंत यांना बाद केलंय. नक्कीच 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले आहेत आणि या पुढचं षटक ज्या वेळेला हाताळायला येतील आकाश जाधव त्यावेळेला असेल त्यांच्यासाठी हॅट्रिक बॉल. चौऱ्याहत्तर धावांची अजूनही आवश्यकता, आणि जर आता धावफलक तुम्ही पाहिलात तर 3 विकेट आहेत आणि धावा 2 आहेत. 2 धावा आणि 3 गडी बाद. नक्कीच क्रिकेटच्या मॅच मध्ये फुटबॉल, आणि त्याचं कारण आकाश जाधव. नक्कीच आकाश जाधव यांच्या गोलंदाजीला पाहून मुंबई इंडियन्सचा 2019चा सीझन या ठिकाणी आठवतोय. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह, एका एंडने जसप्रीत बुमराह, दुसऱ्या एंडने ट्रेंट बोल्ट, आणि पुन्हा एकदा ही पर्वणी 2025च्या IPL मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या टीम मध्ये जॉईन होतील दीपक चहर, हा देखील एक चांगला स्विंग बॉलर ज्याला वानखेडेच्या कंडिशन्स मध्ये चांगली हेल्प मिळू शकते. यावेळेला जर आपण पाहिलं तर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. मनसूर स्वतः आलेत गोलंदाजीला.
कारण हे षटक किती महत्वाचं आहे त्यांना माहिती आहे. सचिन पाटणकर क्रीजवर आहेत. यावेळेला मोठा फटका सचिन पाटणकर यांच्या बॅटमधून मिडॉनच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर 4 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा झाल्या आहेत 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय मनसूर कुरेशी यांच्या माध्यमातून. सचिन पाटणकर यांचं राहणं किती महत्वाचं आहे याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मनसूर या ठिकाणी होत आहेत तयार. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातांनी खेळलाय. मनसूरचं षटक घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी सचिन पाटणकर यांच्या माध्यमातून. एक धाव घेतली गेली आहे. या एका धावेने धावफलक 5 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. परंतु थेंबे थेंबे तळे साचे या ठिकाणी करून चालणार नाही कारण वेळ निघून जाईल. नक्कीच क्रिकेट तुम्हाला संधी देत असतं. संधीचं सोनं करणं हे मात्र तुमच्यावरती अवलंबून असतं. परंतु ही अवलंबतता या ठिकाणी दाखवावी लागेल सचिन पाटणकर यांना. साथीदार नाही आहेत परंतु आज एकट्याला किल्ला लढवावा लागेल. सचिन पाटणकर जे त्यांनी करून दाखवलंय कालच्या दिवसात आज देखील करावं लागेल. आज देखील जबाबदारी आहे. पुल केलाय यावेळेला. चेंडू हवेमध्ये गेलाय बराच वेळ. पॉवर प्लेचं षटक आहे. फिल्डर कोणताही नाहीये त्या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेने बराच फाईन चेंडू गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. मिसफिल्ड देखील या ठिकाणी झालंय थोडस. राकेश मेस्त्री यांच्या माध्यमातून चांगली अडवणूक नक्कीच करण्यात आली आहे पुढे जाऊन चेंडूची. तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या धावून. धाव संख्या 8 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. मनसूर यांचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. सचिन पाटणकर पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजवर येताना पाहायला मिळत आहेत. आज जर पाहिलं तर आजच्या दुपारच्या सत्रात तितकंसं ऊन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडीशी मळप आकाशामध्ये येताना पाहायला मिळते आणि नक्कीच थोडीशी लाईट जी आहे ती देखील मैदानामध्ये कमी. यावेळेला जर आपण पाहिलं तर त्यांचा ब्रँडेड फटका येताना पाहायला मिळतोय. कॅच होईल का? हो, या ठिकाणी झाली आहे कॅच आणि मयांक धनावडे यांनी या ठिकाणी झेल पकडलाय. सचिन पाटणकर कव्हर्सचा फटका वारंवार चांगला खेळतात परंतु आता त्या फटक्यावरती बाद झालेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली. संघ ओजस द स्काय 8, 4 गडी बाद. कमिटीला विनंती आहे पाणी पोहोचवायचं आहे मैदानामध्ये. खेळाडूंसाठी पाणी पोहोचवायचं. आशुतोष नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. 24 चेंडू आणि 68 धावांची अजूनही गरज आहे. नवीन गोलंदाज आकाश जाधव आले. त्यांनी आता हॅट्रिक वर असणार आहेत. आकाश हॅट्रिक वरती असणार आहेत. मागील 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवले आहेत आणि आता ऑन अ हॅट्रिक. आकाश ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक घेतली जाणार का? मागच्या षटकामध्ये 5व्या आणि 6व्या चेंडूवरती. आणि मयांक धनावडे गोलंदाजीमध्ये आतापर्यंत कॉन्ट्रीब्यूट नाही केलंय संघाला परंतु महत्वाचा झेल या ठिकाणी पकडून दिलाय कव्हरच्या दिशेला. तोही सचिन पाटणकर यांचा. नक्कीच असा झेल सकाळी देखील घेतला होता परंतु षटकारामध्ये गेले होते ते. फाईन लेगला तो झेल पकडला होता
यावेळेला जर पाहिलं तर पहिलाच चेंडू, काय सुरेख फटका आहे. हॅट्रिक बॉल होता, परंतु त्या हॅट्रिक वरती आपल्या बॅटिंगची मेरिट दाखवली आहे. काय सुरेख फटका खेळलाय. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट झोन मध्ये, सीमारेषे पार. षटकार येताना पाहायला मिळतोय. आकाश जाधव, लगेचच मनसूर यांनी डीप मिड विकेट वरून धाव घेतली आणि सर्व खेळाडूंनी त्या ठिकाणी जवळ जायचं नाहीये. आपण टीम मीटिंग टाळायचे आहेत गाईज. आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे आणि आपल्याला या कमी वेळामध्ये आजच्या दिवसातले आणखीन 2 सामने पार पाडायचे आहेत 6-6 षटकांचे. म्हणजे एकूण 24 षटकं आपल्याला अजून पार पाडायची आहेत. 4 इनिंग्स. यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू आहे, चांगली पेस ऑन डिलिव्हरी, चांगल्या लेंथ वरती ऑफ स्टंपच्या बाहेर क्लासिक बॉलर डिलिव्हरी, क्लासिक पेस बॉलर डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, ती या ठिकाणी आली. तर ओजस द स्कायचे खेळाडू, आपण थोडंसं बाउंड्री पासून लांब बसायचंय, थोडंसं लांब बसायचंय बाउंड्री पासून. आखूड टप्प्याचा चेंडू, आणखीन एक क्लासिक डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मात्र एका पारंपरिक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी केली जाते आकाश जाधव यांच्या माध्यमातून, जी एका नॉर्मल बॉलर कडनं करणं एक्सपेक्ट असतं. तीच लाईन आणि लेंथ. काहीतरी वेगळं करायला गेले पहिल्या चेंडूवरती, कदाचित हॅट्रिक डोक्यात घेऊन चालत असतील. माइंडसेट देखील तितकाच महत्वाचा असतो. ज्यावेळेला तुम्ही ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ प्लेयर, ॲज अन ऑलराऊंडर मैदानाच्या आत उतरता. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. इकडे असा प्रश्न उपस्थित होतोय ओमकार की हा शॉट खेळायची गरज होती का, कारण संघ आपला 21 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे आणि रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी. नक्कीच लेग बाईसच्या स्वरूपात हे 4 धावा मिळतील, परंतु प्रश्न अजूनही तसाच आहे, हा फटका खेळणं तितकं गरजेचं आहे का. कारण नक्कीच या फटक्यासाठी तुम्हाला कंट्रोल लागतोय, जो कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो सुशील सावंत यांच्याकडे, जे सुशील शिंदे यांच्याकडे स्पंदन किंग्स या संघासाठी खेळतात. विक्रमकडे देखील तितकाच चांगला कंट्रोल आहे या शॉटसाठी. यावेळेला जर आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. नक्कीच तो शॉट बघून मला विक्रम यांचं सकाळचं एक वाक्य आठवलं. विक्रम यांनी सकाळी सांगितलं होतं की त्या शॉटची बरीचशी प्रॅक्टिस ते करत असतात आणि प्रॅक्टिसला जाताना प्रॅक्टिसमध्ये करायची म्हणून नाही तर मनापासून प्रॅक्टिस करा, आणि तीच मनापासून प्रॅक्टिस केल्यानंतरच तो कंट्रोल त्यांना प्राप्त झालाय. या ठिकाणी विदाऊट कंट्रोल अनकंट्रोल्ड शॉट त्या ठिकाणी थोडासा पाहायला मिळाला. यावेळेला जर आपण पाहिलं तर गॅपमध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. डीप मिड विकेटमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एकच धाव मिळणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचते 20. 4 गडी बाद, अजूनही 18 चेंडू आणि 56 धावांची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 18.67 चा रिक्वायर्ड रन रेट. आशुतोष स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. तर नवीन गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनसूर कुरेशी आपलं दुसरं षटक घेऊन आलेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर अपील पंचांकडे केली गेली आहे. LBW साठी रिव्ह्यू नाहीये.
वाईड, नो बॉल, बीमर, कॉट बिहाइंड, रनआउट. एवढ्याच गोष्टी कॉट बिहाइंड साठी देखील नाहीये, रनआउट. 4च गोष्टींसाठी आपण रनआउट ठेवलाय, रिव्ह्यू ठेवलाय. रनआउट पण अंपायरचा रिव्ह्यू आहे, तो आपण घेऊ शकणार नाही आहोत. वाईड बॉल आणि बीमर या दोनच गोष्टींसाठी आपण रेफरल ठेवलाय टीमसाठी. प्लेयर रिव्ह्यू. यावेळेला रिव्हर्सचा फटका, आणि रिव्हर्सचा फटका किती दूरवर जाणार आहे. रिव्हर्सचा फटका देऊन जाईल रिवॉर्ड, परंतु तो किती धावांचा असणार आहे याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. फटका जाईल सीमारेषे पार, फटका येईल षटकार. काय सुरेख फटका खेळलाय राणादा, ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या बॅट मधून आलाय हा रांगडा फटका. नक्कीच काय सुरेख फटका खेळला गेलाय. कोणी खेळला हा फटका? राहुल. 1 रन आला पहिल्या बॉलला. नक्कीच जर पाहायचं झालं तर 3.2 षटकांनंतर धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनसूर यांच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. 15 चेंडू आणि 49 धावांची अजूनही गरज. 3 चेंडूंचा खेळ अजूनही आहे. प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो, आकाशच्या 2 ओव्हर झालेत, मनसूर यांची दुसरी चालू आहे, यानंतरचे गोलंदाज कोण, हा प्रश्न या ठिकाणी आहे. कारण आतापर्यंत 2 गोलंदाजाची खोज करताय श्रीहरी 11. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील नक्कीच केली गेली आहे, परंतु डॉट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय मनसूर यांच्या गोलंदाजीमध्ये. 14 चेंडू आणि 49 धावांची गरज. निश्चित स्वरूप तू सांगितलंस गोलंदाज कोणता. यांच्याकडे 2 गोलंदाजाची ऑप्शन आहेत, एक राकेश मिस्त्री सर आणि दुसरे मयांक धनावडे. दोघांचाही ॲव्हरेज आतापर्यंत या स्पर्धेतील 20 आहे, कमीत कमी 20 धावांचा आहे. त्यामुळे हा सामना रंगू शकतो. जर विकेट आता मध्ये राहिल्या तर निश्चितच उजस द स्काय संघाला देखील चान्सेस आहेत, कारण की या 2 गोलंदाजांचा मिनिमम ॲव्हरेज 20 आहे. नक्कीच ओमकार, म्हणूनच आपला प्रश्न जायज आहे. आणि काय घडणार आजच्या या मॅच मध्ये. यावेळेला फटका बघा किती सुंदर येतोय, 1 बाउन्स फटका जाईल सीमारेषे पार, येतोय चौकार फाईन लेगच्या दिशेने. काय सुरेख फटका खेळलाय राहुल यांनी. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला चांगली प्लेसमेंट दाखवली, दिशा दाखवली, दशा बिघडवली. चेंडू चाललाय सीमारेषे पार, येतोय चौकार. धाव संख्या जर आपण पाहिली तर आता 31 वर येऊन पोहोचणार आहे. आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. जसं यांनी म्हटलं की शेवटच्या येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांचा ॲव्हरेज 20 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट सुद्धा 20.77 आहे. आयोजन समितीला विनंती असणार आहे, लॉंग ऑफच्या दिशेने स्कर्टिंग जी आहे ती पडलेली आहे, नक्कीच उचलली गेली आहे ती स्कर्टिंग. थँक्यू. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन आपल्या स्पेल मधला काय घडणार या चेंडूवर. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. या बॉलवर कदाचित चुकले, आणि या बॉलवर जर हा बॉल कसा तरी खेळून काढला असता तर नक्कीच पुढच्या काही षटकां, पुढच्या 12 चेंडूंमध्ये पर्वणी तुम्हाला नक्कीच प्राप्त झाली असती. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. संकेत पालांडे नवीन बॅटर मैदानाच्या आत येतात आणि मनसूर कुरेशी काय सुरेख स्पेल हाताळलाय. 2 ओव्हर 17 रन 2 विकेट. आणि एका दिशेला आकाश जाधव, त्यांच्या स्पेलकडे जर आपण पाहायचं झालं तर आकाश जाधव यांनी हाताळल्या 2 ओव्हर 10 रन आणि 3 विकेट, 5 ची इकॉनॉमी. काय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं या दोन्ही गोलंदाजांकडून. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 4 षटकांनंतर येऊन पोहोचली 31, 5 गडी बाद. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. 22.50 चा रिक्वायर्ड रन रेट. सौरव साठेलकर यांना आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजीसाठी. नवीन बॅटर संकेत पालांडे. आशुतोष आणि संकेतची जोडी आता आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. आशुतोष असणार आहे स्ट्रायकिंग एंड वरती. सौरभ रनअप घेताना पाहायला मिळतात. सौरभ साठेलकर ऑलराऊंड परफॉर्मन्स देण्याची नक्कीच प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. सौरभ
आखूड टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू हवेमध्ये गेलाय. सौरभ स्वतः त्या चेंडू खाली येत आहेत आणि काय रनिंग कॅच पकडली आहे. सुंदर कॅच आणि कॅच ऑफ द मॅच नक्कीच याला म्हणू शकतो. सुंदर कॅच या ठिकाणी पकडली गेली. आपल्याच फॉलो थ्रू मधून धावत जाऊन त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने पकडला गेलेला झेल. सुंदर कॅच आणि चांगली मॅच या ठिकाणी रंगतीये श्रीहरी 11 दादर या संघासाठी. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर अनिकेत बागवे मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. 31 धावा आणि आता 6 गडी बाद. ऑल आउटचा खतरा आता जवळ येऊ लागलाय ओजस द स्काय या संघासाठी. नक्कीच कालच्या दिवसात खरंच खूप चांगला परफॉर्मन्स केला होता ओजस द स्कायने, परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर श्रीहरी 11 यांनी मोमेंटम पकडलं होतं आणि त्याच मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड करत असताना आज पहिल्या डावामध्ये 75 धावा केल्या, 76 धावांचं लक्ष ठेवलं आणि आता 31 धावांवरती 6 गडी बाद केलेत. पुढचा चेंडू यावेळेला देखील एक सुंदर चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते सौरव साठीलकर यांच्या माध्यमातून. सौरभ सुंदर गोलंदाजी ते देखील करतायत. या स्पर्धेची पारितोषिकं जर आपण पाहिली तर पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि दुसरं पारितोषिक 50,000 रुपयांचं. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज. यावेळेला देखील खाली राहणारा चेंडू डीप केलाय चेंडूला. हा चेंडू टाकणं कौशल्य आहे. नक्कीच सौरभ साठीलकर आपल्या संघासाठी हे कौशल्याची कामगिरी करतायत, कारण एक कौशल्यपूर्ण खेळाडू आहेत ज्यांच्याकडे बऱ्याचशा व्हरायटीज, बरंचसं वैविध्य प्राप्त आहे त्यांना. लेग कटर आहे त्यांच्याकडे, ऑफ कटर आहे, डीप करणारा बॉल आहे, एक पेस ऑन डिलिव्हरी आहे आणि याच सर्व व्हेरिएशनने परिपूर्ण असणाराच एक चांगला गोलंदाज असतो. यावेळेला देखील चेंडू हवेमध्ये गेलाय. पुन्हा एकदा सौरभच त्या चेंडू खाली आलाय. आणखीन एक कॉटन बोल्ड, 2 कॉटन बोल्ड आपल्या वैविध्यानं, आपल्या कौशल्यानं मिळवून दिली आहेत आपल्या संघाला. सुशील शिंदे, आपल्याला विनंती असणाऱ्या माईकशी संपर्क साधायचा आहे. सुशील शिंदे. यावेळेला जर आपण पाहिलं तर अनिकेत होत आहेत बाद. सिल्वर डकवर पुन्हा एकदा अनिकेत बाद. 7वा गडी बाद होतोय, 7वा घात संघाला. संघाची धावसंख्या 4.3 षटकांनंतर 31, 7 बाद, 7 गडी बाद. संतोष रावराने नवीन बॅटर या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत या षटकातले. 9 चेंडू आणि 45 धावांची गरज. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये आपल्या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला फुलरलेनचा चेंडू आहे, त्याला स्लॅश केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने संतोष रावराने यांनी आणि पहिली धाव आली आहे. 5 चेंडू झाले आहेत. 5 चेंडूंवरती आतापर्यंत फक्त 1 धाव बनली आहे. 7 चेंडू आणि 44 धावांची अजूनही आवश्यकता. 7 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळणार का? संकेत पालांडे यांच्या बॅटमधून पाहावं लागेल. शेवटचं षटक मयांक धनावडे की मग राकेश मेस्त्री. फुलरलेनचा चेंडू, 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर यावेळेला संतुष्ट व्हावं लागणार आहे. षटक या ठिकाणी संपतंय आणि 5वं षटक काय कमालीचा हाताळलाय सौरभ यांनी. केवळ 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केले आहेत. महत्वाच्या विकेट्स आणल्या आहेत 2 आणि 2च धावा दिल्या आहेत. अजूनही 6 चेंडू आणि 43 धावांची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. म्हणजे जवळजवळ विजयावर मोहोर उमटवली आहे ती म्हणजे या टीमने श्रीहरी 11 दादर. अफसर अली आले आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल डॉट बॉल होता, परंतु 22च्या स्वरूपात नक्कीच ही धाव पूर्ण केली गेली आहे.
22ची धाव, नक्कीच 22ची धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. मनसूर कुरेशी या ठिकाणी आलेले आहेत विकेट किपिंग साठी आणि बरीच मळप या ठिकाणी आली आहे. थोडीशी सावली आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. या जनरली या टायमिंग्स मध्ये आपल्याला ती सावली पाहायला मिळत नाही. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. गॅप मध्ये नक्की चेंडू आहे. त्या ठिकाणी सौरभ पाहायला मिळतात आपल्याला. सौरभ साटिलकर गोलंदाजी करून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी, चारही बाजूंनी आपल्या संघाला मदत करताना पाहायला मिळत आहेत सौरभ साटिलकर. यावेळेला चांगला शॉट आहे. नक्कीच मनगटांचा चांगला उपयोग केला होता या शॉट साठी आणि वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषे पार. पंचांनी घोषित केलाय हा आहे चौकार. पायांवरती चेंडू टाकला आणि त्या चेंडूला मात्र चांगलाच आशीर्वाद दिलाय. संतोष रावराणे यांच्या बॅटमधून आलेला चौकार. अजूनही 4 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. संतोष रावराणे यावेळेला समोरच्या दिशेने आलाय प्रहार. किती दूरवर जाणार आहे हा फटका. यावेळेला देखील येणार आहे वन बाउन्स चौकार. 4 धावा. दोन चेंडू आणि 32 धावांची गरज. यावेळेला देखील एक सुंदर फटका आहे. फ्लिक केलाय. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेला मात्र झेल होईल. बाद होतील यावेळेला संतोष रावराणे. 2 चौकार ठोकल्यानंतर संतोष रावराणे होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 44. 8 गडी बाद. नवीन बॅटर महेश कुडपे स्वतः संघमालक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी 1 चेंडू आणि 32 धावांची गरज या सेमीफायनल 1च्या सामन्यामध्ये. चला इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नक्कीच फायनलच्या पायरीवरती फायनलच्या तिकिटाला आता पाहू शकतील आणि फायनल मध्ये जाऊ शकतील. श्रीहरी 11 क्वालिफाय होत आहेत या ठिकाणी फायनलच्या सामन्यासाठी. चला लवकरात लवकर ग्राउंड खाली करायचं आहे. मनसूर कुरेशी अँड कंपनी श्री हरी 11 76 धावा केल्या आणि या सामन्यामध्ये घवघवीत यश प्राप्त करताना 44 धावांवरती 8 गडी बाद केले आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. 31 धावांनी एक बलाढ्य विजय, एक मोठा विजय. ठणकावून सांगितलंय त्या फायनल मॅचला सुद्धा की आम्ही आलोय, आमच्यासाठी सज्ज व्हा. आपण जाऊया समालोचन कक्षामधून ओमकार पाटील यांच्या सोबत पुढच्या मॅच साठी आणि मागील सामन्यातील